हा रेन डिटर्जंट ट्रे तिथून असं ओपन करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं. या ब्ल्यू ट्रेमध्ये लिक्विड वापरायचं. जर पावडर वापरत असाल तर हा ट्रे साईडला काढून ठेवायचा. पावडर डायरेक्ट इथं टाकायची. इथं मध्ये कम्फर्ट, डेटॉल, सेंट ॲडिटिव्स असेल तर ते मध्ये येईल. आणि हा फ्री वॉश आहे. 6 महिन्यातून पडून आहे. आपले रेग्युलरचे कपडे जास्तच मळलेले असतील एक्स्ट्राची, म्हणजे इथं पावडर टाकून तुम्ही इथं पण टाकू शकता. त्याच्यानंतर हा ट्रे 2 खाचे आहेत, ते आतमधल्या साईडला गेले पाहिजेत. शक्यतो लिक्विडच वापरायचं. लिक्विड इथं टाकायचं. डिटर्जंटचा काही प्रॉब्लेम राहतो का? हा, लिक्विड वापरलं चांगलं असतं. डोर इथून ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या टपमध्ये एक कपडा टाकायचा. कॉईन, पिन, मेटलची वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. कपडे आत सुरून टाकायचे टपमध्ये. लब्बरमध्ये अडकले नाही पाहिजे, लब्बरमध्ये आले नाहीत पाहिजे. एकतर निम्मा भरायचा. फुल भरत असेल तर वरती 4 बोटं पेस्ट ठेवायचं, थोडी जागा ठेवायची. तिथपर्यंत तुम्ही कपडे टाकू शकता. कपडे टाकून झाले त्याच्यानंतर डोर इथं घ्यायचं आणि इथून असं असं प्रेस करायचं. त्याच्यानंतर इथून आपलं मशीनचं पॉवर बटन ऑन होईल. हे बटन दोन्ही साईडला फिरतं. जिथं लाईट लागेल तो आपण सिलेक्ट करतोय. आता आपण मिक्स डेली घेतला. दररोज वापरण्यासाठी मिक्स कोणत्याही प्रकारचे कपडे असू द्या ते आपले मिक्समध्ये येतील. त्याच्यानंतर कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड तो कॉटनमध्ये येईल. त्याच्यानंतर सिंथेटिक स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर ते सिंथेटिकमध्ये येतील. त्याच्यानंतर बेबीवेअर लहान बाळांचे असतील तर ते इथं येतील. त्याच्यानंतर रिफ्रेश कपड्यातले कपडे आहेत, वॉश कपडे आहेत, पाण्या घालून कंगळून काढायचे आपल्याला तर ते इथं येतील, रिफ्रेश करायचे. त्याच्यानंतर स्पिन ड्रायरिंगचे बाहेर कपडे धुतलेले फक्त आपल्याला ड्राय करायचे, सुकवायचे तर ते इथं येतील. त्याच्यानंतर हा क्रेडल वॉश आहे. साड्या असतील, वरकम केलं, नाजूक कपडे तरी इथं येतील. त्याच्यानंतर बल्की पडदे, कर्टन्स, कवर्स असतील तर ते इथे येतील बल्कीमध्ये. एक्सप्रेस वॉश कमी मळलेले कपडे असतील, दोरचे मिक्स कपडे तर ते इथे येतील. आणि माय FB मोबाईलवरती ऑपरेट करायचं असेल तर मोबाईलमध्ये आपलं माय FB म्हणून ॲप डाउनलोड करायचं, लॉग इन करायचं, रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यानंतर इथलं बारकोड स्कॅन करायचं. मोबाईलवरती ऑपरेट होईल, वायफायवरती मशीन ते चालते आपली. त्याच्यानंतर हे सगळे प्रोग्राम झाले. आपण आता कोणताही प्रोग्राम घेतला डायरेक्ट इथं स्टार्टचं बटन आहे. कपडे आपले पूर्ण क्लीन होऊन जातील. हे तर दिलेत ते एक्स्ट्राचे ऑप्शन दिलेत. आपण कोणताही प्रोग्राम घेतला तर आता तिथं दाखवतं आपल्याला टेम्परेचर आहे 30 डिग्री तर तिथं आपल्याला 40 डिग्री करता येतं. कोल्ड आपल्याला थंड पाण्यात कपडे धुवायचे तर तिथं आपण कोल्ड पण करू शकतो. त्याच्यानंतर स्पिन आहे. 800 RPM ने कपडे ड्राय होणार आहे तर तिथं आपल्याला 1000 करायचं आहे, 1200 करायचं आहे तर तिथं आपण 1200 पर्यंत कमी जास्त करू शकतो. आता आपण मोठा प्रोग्राम घेतला मिक्स डेली तर त्याला टायमिंग दाखवतं 1 तासाचं. तर आपण स्टीम ॲड केली. स्टीमचं बटन एकदा प्रेस केलं, स्टीम ॲड केली. 1 तासाचा टायमिंग होता. 25 मिनिटासाठी स्टीम ॲड केली, म्हणजे ह्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करणार आहे. कपडे आपले निर्जंतुकीकरण केले जातात. मग पेशंटचे कपडे असतील, लहान बाळांचे कपडे असतील तर ते आपण तिथं स्टीम देतो. त्याच्यानंतर इथं टाइम सेवर एक दिलेला आहे. एकदा प्रेस करायचं ते 1 तासाचा टायमिंग असतो तो 56 मिनिटं झाला. मग 1-2-3 मिनिटं त्याच्यामध्ये कमी करण्यासाठी आपण टाइम सेवर पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर वर्म सोक आहे. आपण एकदा प्रेस केल्यानंतर 18 मिनिटासाठी ते वर्म सोक करतो. म्हणजे बादलीत कसे आपण कपडे भिजायला ठेवतो तशी मशीन पण कपडे भिजायला ठेवते. ते वर्म सोक पण आपण ऑप्शन घेऊ शकतो. त्याच्यानंतर ऑब्लिकला खाली टप क्लीन दिलेला आहे. वायफाय कनेक्टसाठी दिलेला आहे, एक्स्ट्रा रिंगसाठी दिलेला आहे. हे ऑप्शन आपल्याला 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं, म्हणजे जोपर्यंत इथं टप क्लीन येत नाही तोपर्यंत. नंतर इथं टप क्लीन येईल. पावडर टाकायची, त्या ट्रेमध्ये पावडर टाकायची. पावडर टाकल्यानंतर हा प्रोग्राम डायरेक्ट स्टार्ट करायचा. 1 तास 50 मिनिटासाठी 2 महिन्यातून एकदा आपल्याला ते टप क्लीन करायचं. शावर बॅक्टेरिया क्लिनिंगसाठी टप क्लीन करतो. पावडर कसलं IB कंपनीचीच भेटते. ती पावडर टाकून आपल्याला ते क्लीन करायचं. किती 2 महिन्यातून एकदा? हा, 2 महिन्यातून एकदा. पण दोन्ही ऑप्शन एकच वेळेस आहेत का? वर्कशॉप मध्ये कपडे भिजत पण राहतात ना ते? ऑप्शन घेतोय कसं त्याच्यावर. आता मशीन फक्त इथून ऑन केली आणि दाबून धरलं 3 सेकंद तर ते टप क्लीनला जाणार. टप क्लीन पण मोकळी मशीन टप क्लीन करायची का? कपडे न टाकता. कपडे न टाकता काहीच करायचं नाही, फक्त नाही, ते कपडे लिक्विड टाकायचं आणि 2 महिन्यातून एकदा ते करून घ्यायचं. एक्स्ट्रा आपल्याला आता एक्स्ट्रा रिन्स घ्यायचं, म्हणजे पाणी एक वेळ आपल्याला जास्त घ्यायचं, 2 वेळ 3 वेळापर्यंत आपण पाणी पण ऍड करू शकतो. आणि फ्री वॉश आहे. आता आपल्याला काय करायचं, डोर उघडल्यानंतर कपडे टाकायचे. आपले पूर्ण कपडे टाकून झाले की लावून टाकल्यानंतर रिन डिटर्जंट ट्रे उघडला, याच्यामध्ये लिक्विड टाकल्यानंतर हे पण लावून टाकलं. त्याच्यानंतर इथून मशीन ऑन केल्यानंतर आपल्याला बघायचे आपले कपडे कोणत्या प्रकारचे आहेत. एक्सप्रेस वॉश, मिक्स जास्त मिळालेले असतील तर मिक्स डेली. आपण प्रोग्राम घेतला मिक्स डेली, काही चेंजेस करायचे असेल तर करायचं, नाहीतर इथून मशीन आपली स्टार्ट होऊन जाते. चेंजेस केले की टायमिंग वाढणार त्याचा. इथे फिल्टर असतो. हा फिल्टर इथून ओपन करायचा. हा 1 महिन्यातून आपल्याला क्लीन करून घ्यायचा. इथून थोडंसं पाणी येतं, पाणी पडून सोडून द्यायचं. हा फिल्टर आपण 1 महिन्यातून तो
क्लीन करून घ्यायचं आहे. लावताना पण इथं घ्यावायचं, फक्त पाणी काढून घ्यायचे एवढंच. क्लीन करायचं, पाणी काढून क्लीन कसं करायचं? हा तो का? हा क्लीन करायचं. लावताना ऍडजस्ट होईल, फिरवत राहायचं. 1 महिन्यातून एकदा. हा ही आता लाईट जर गेली हम्म. तर लाईट आल्यानंतर तिथूनच मशीन चालू होती. पण आपल्याला कपडे बाहेर काढायचे, लाईटच येणार नाही. 1 दिवस किंवा 5-6 तास लाईटच येणार नाही, कपडे तर बाहेर काढायचे. तर डोर ओपन होत नाही. त्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी लिव्हर दिलेली, पाणी इथून सगळं काढून घ्यायचं. मशीनमध्ये पाणी असणार, काढून पहिल्यांदा, घ्यायचं. आणि इमर्जन्सी लिव्हर थोडीशी खाली ओढली की डोर आपलं ओपन होतं.